शिर्डी परिसरातील फूल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांची बाजू न्यायालयात सक्षमपणे मांडून श्री साईबाबा मंदिरातील फुलांची बंदी उठविल्याबद्दल महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे समस्त फूल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांनी आज आभार मानले। यावेळी समस्त समर्थकांनी शेतकरी व फूल विक्रेत्यांनी अतिशय जल्लोषात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने त्यांचे स्वागत करून आनंद व्यक्त केलाय। तसेच नामदार साहेबांसारखे सक्षम व अनुभवी आणि डॉक्टर सुजय दादांसारखे तरुण तडफदार व अभ्यासू नेतृत्व आम्हाला लाभले याचा सर्वांनाच अभिमान वाटतो, असे वक्तव्य फूल विक्रेता आणि शेतकऱ्यांनी केलाय। संघटना शिर्डीचे सर्व 200 ते 300 कुटुंब म्हणजे याच्यातून गुलाब विकतात 10 रुपये फक्त प्रत्येक पोरगा। तर 3 ते 4 वर्षापासून गुलाब बंद होता। तर आज न्यायाधीश साहेब राधाकृष्ण विखे पाटील साहेब डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला जो न्याय भेटला त्याचे आम्ही खूप खूप धन्यवाद। आणि दादांचा आमच्यावर असं प्रेम असू द्या, खूप आम्ही भरपूर मताने विजय करू साहेबांना। आणि लक्ष्मीनगर मधून जे लीड भेटन ते 1 लाखाच्या पुढे साहेबांचा विजय। गुरुवार साईबाबांचा वार आपल्या शिर्डीकरांनी नेहमी धार्जिना असतो। आजचा जो सोन्याचा दिवस त्या शिर्डीकरांसाठी गुलाब फुल विक्रेते व गुलाब जे शेतकरी आहे त्यांच्यासाठी आजचा सोन्याचा दिवस मानला जाईल। कारण आजचे जो ऐतिहासिक जो निर्णय झालेला आहे, शिर्डी लॉकडाऊन पासून साईबाबांच्या मंदिरामध्ये जो फुलबंदी झालेली होती त्याचा आज निर्णय झाला। या निर्णयामध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व सुजय दादा विखे पाटील साहेब यांचं महत्वाचं योगदान आहे। तरी सर्वांनी या केलेल्या आपल्यावर केलेल्या उपकाराची जाणीव म्हणून सर्वांनी नामदार साहेबांना येणाऱ्या 20 तारखेला जो आपला शिर्डीतील जे इलेक्शन आहे त्याचं मतदान रूपे आपल्याला नामदार साहेबांना त्याचं आपल्याला परतफेड करायचं। माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब ज्या टायमाला विरोधी पक्ष नेते होते आणि साईबाबा संस्थांचे अध्यक्ष हे हावरे साहेब होते, त्यावेळी मागे एकदा फुलं बंद करण्याचा निर्णय साईबाबा संस्थांनी केलेला होता। त्या टायमाला या नगरीचे नगराध्यक्ष म्हणून श्रीमती सौ योगिता अभय शेळके पाटील होत्या आणि अभय भैया आणि आम्ही सर्व फुलवाल्यांनी किंवा त्यावेळेच्या आम्ही नगरसेवकांनी माननीय नामदार साहेब नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळी पाठपुरावा केला होता। आणि बंद झालेले फुलं साईबाबा संस्थांच्या विश्वस्त वळणाला पुनश्च चालू करायला लावले होते। याचं सर्व श्रेय त्यावेळी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना होता। साहेब सत्तेत नव्हते, महायुतीचं नामदार साहेब मंत्रिमंडळातही नव्हते। त्या टायमाला साहेबांनी तो विषय चालू केला। ज्या टायमाला फुलं बंद झाले किंवा मंदिरं बंद होते त्या टायमाला महाविकास आघाडीचं सरकार होतं। माननीय उद्धव ठाकरे साहेब हे मुख्यमंत्री होते या राज्याचे। त्यांनी एक तर मंदिरं उशिरा चालू केले आणि मंदिरं चालू झाल्यानंतर आजपर्यंत ती फुलं बंद आहे। मंदिरं तर लवकर उघडलेच नाही, परंतु फुलं बंद करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता। आणि जे आज फुलं बंद केले यांनी बंद केले याचं टिमकी वाजवणारे जे नेते परिसरातील त्या लोक त्यावेळी सत्तेत बसलेले होते, त्यावेळी त्यांना सुचलं नाही चालू करण्याचं। त्यावेळी त्यांनी हा निर्णय घेऊन आणि मंदिरामध्ये फुलं चालू करायला पाहिजे होते। त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि आपल्याच जवळच्या तालुक्यातले जे महसूल मंत्री होते यांनी त्यावेळी हे चालू करायला पाहिजे होतं। ते तर त्यावेळी त्यांनी केलं नाही, गोरगरिबाचा दुवा घेतला नाही। परंतु आज जे मान्य न्यायालयाने बंद केलेली फुलं ती विखे पाटलांनी बंद केली अशी टिमकी वाजवतात। मी या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो की ही संपूर्ण न्यायालयाची लढाई जी आहे माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब डॉक्टर सुजय दादा विखे पाटील साहेब यांनी दिलेल्या वकिलाच्या आणि परिसरातील पंचक्रोशीतील जे साहेबांचे कार्यकर्ते शेतकरी आहे या सर्वांनी मिळून लढा दिला आणि साहेबांनी शेवटपर्यंत त्याचा लढा घेतला। आणि या मतदानाच्या किंवा निवडणुकीच्या तोंडावरती तो निर्णय झाला आणि सर्व गोरगरीब जी मुलं आहे किंवा पंचक्रोशीतील शेतकरी यांच्या तोंडात साखर पडली, बाबांचे आशीर्वाद मिळाले आणि साईबाबांनी बाबांना जो आशीर्वाद या निकालामध्ये दिलेला आहे तोच त्याच्यापेक्षा अधिकचा निकाल हा येणाऱ्या 20 तारखेच्या मतदान पेटीतून हे सर्व गोरगरीब जनता बाबांच्या आशीर्वाद रूपी सर्व नामदार साहेबांना देणार आणि 1 लाखापेक्षा अधिक मतांनी लीडने मान्य नामदार साहेब हे निवडून येतील यात कुठलीही शंका नाही। नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे मंदिरात हार फुलं चालू झालेले आहेत। जे गोरगरीब माणसं असतील त्यांच्यासाठी हे हार निर्णय नामदार साहेबांनी आणि सुजय दादांनी मंजूर करून आणला, त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो। आणि कालचं एक भाषण होतं एका नेत्याचं की एक गट्टा नामदार साहेब कुठेतरी दिल्लीला घेऊन गेले, न्यायालयात घेऊन गेले। तर माझं त्यांना सांगणं आहे तर तो गट्टा हा नेत्यांचे भाषण बंद करायला नव्हते, तो गट्टा हा गरीब जे फुल विक्रेते आमचे त्यांच्यासाठी होता। ते घेऊन ते न्यायालयात गेलेले होते आणि त्यांनी हा निर्णय आज घडून आणला की हार फुलं प्रसाद चालू केले साहेबांनी व दादांनी।
त्यामुळे सर्व शिर्डी शहरामध्ये सर्व गोरगरीब जनतेमध्ये त्यांचं आज मनापासून अभिनंदन करण्यात येत आहे आणि मी परत एकदा नामदार साहेबांचे आभार मानतो। आमचे जे विरोधक असतील त्यांना मी एक सांगतो की त्यांनी त्यांचा चष्मा बदलून घ्यावा, कारण की चांगलं काम हे गोरगरिबांसाठी नामदार साहेब करत आलेले आहे आणि जे विरोधक आहे ते फक्त विरोध करत राहणार, त्यांच्याकडून एक पण काम होणार नाही आणि नामदार साहेब काम करीत जाणार हे विरोधकांना मी आज सांगतो। खऱ्या अर्थाने आज बाबांच्या या पुण्यनगरीमध्ये फुलहार चालू झाले। यास नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील, डॉक्टर सुनीलराव विखे पाटील असतील यांच्या प्रयत्नाला खऱ्या अर्थाने आज यश आलेलं आहे। विरोधक या गोष्टीचं जर विरोधकांनी सुद्धा या आनंदोत्सवामध्ये गोरगरिबांच्या आनंदोत्सवामध्ये साजरा व्हावे अशी मी त्यांना सर्व आमच्या संघटनेच्या वतीने विनंती करतो। जर विरोधक त्याचं भांडवल करत असेल तर शिर्डीकर व ही गोरगरीब जनता त्यांच्या भांडवलाला कुठल्याही प्रकारचं भीक घालणार नाही हे त्यांनी प्रथमतः लक्षात घ्यावे। खऱ्या अर्थानं आज शिर्डीमध्ये साईबाबांच्या कृपा आशीर्वादाने जे सर्वसामान्य शेतकरी आहे या फुल आणि हार याच्यावर जे उदरनिर्वाह करणारे जे सामान्य नागरिक आहेत खऱ्या अर्थाने त्यांचा आज या ठिकाणी विजय झालेला आहे। तुम्ही जो प्रश्न विचारला की खरंच ज्यांनी यासाठी आंदोलन केलं होते, जे विरोधी गटातील लोक असतील त्यांनी खरंच आज आनंदोत्सव साजरा केला पाहिजे। त्यांनी साईबाबाला स्मरून या गोष्टीचे साक्षीदार सन्माननीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील, सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासाठी अथक प्रयत्न करून हा प्रलंबित विषय न्यायालयात असताना त्याचा वारंवार पाठपुरावा केला। अत्यंत चांगले असे वकील त्या ठिकाणी नेमले, साईबाबा संस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाठपुरावा केला आणि खऱ्या अर्थाने त्यांनी केलेलं हे काम हे सर्वसामान्य नागरिकांना, सर्वसामान्य शेतकऱ्यांना माहिती आहे आणि जे विरोधक आहे त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी आज खरा असा जल्लोष या ठिकाणी साईबाबांच्या नगरीमध्ये केला पाहिजे आणि हे यश फक्त नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनीच खिचून आणलेलं आहे आणि तेच या ठिकाणी भावी या मतदारसंघाचे सन्माननीय आठव्यांदा आमदार म्हणून निवडून येतील अशी मला 100% खात्री आहे। 100% त्यांनी खुल्या दिलाने माननीय नामदार साहेबांचे आभार मानले पाहिजे, कारण की जो लढा ज्या 2000 कोरोनाच्या काळात घडला त्यावेळेस महाविकास आघाडीचे सरकार होतं आणि त्यावेळेस जे विरोधक आहे ते बऱ्यापैकी महाविकास आघाडीचे ज्या ठिकाणी जे विरोध करत होते ते लोक महाविकास आघाडीच्या संदर्भातील होते। त्यामुळे त्यांना माझी विनंती राहील की आपण मोठ्या मनानं या ठिकाणी येऊन जल्लोष साजरा करावा, माननीय नामदार राधाकृष्ण विखे साहेबांचे आभार मानावे आणि या ठिकाणी त्यांनी गोरगरिबांच्या सर्व या ठिकाणी जे फुलहारावर त्यांची उपजीविका चालते त्यांनी त्यांचे आभार मानले पाहिजे। 100% ज्या विरोधकांनी असं सांगितलं होतं की जर फुलहार या शिर्डीमध्ये बाबांच्या मंदिरात सुरू झाले तर मी नामदार साहेबांचे किंवा सुजयदादांचे लॉकेट गळ्यामध्ये घालून हिंडेल। आता माझा त्याला सवाल आहे की जर आज खऱ्या अर्थाने लढाई आपण सर्वांनी जिंकलेली आहे, न्यायालयाने या ठिकाणी फुलहार सुरू केलेले आहे आणि खऱ्या अर्थाने माझे जे विरोधक आहे त्याला प्रश्न आहे की त्यानं या ठिकाणी मोठ्या उत्साहात आणि मोठ्या मनाने या ठिकाणी हा विजय साजरा करून माननीय नामदार साहेबांचा आणि सुजयदादांचं लॉकेट या ठिकाणी घातलं पाहिजे आणि त्याने जे बोललेलं आहे ते खरं करून दाखवलेलं आहे आणि जर तो घालू इच्छित असेल तर त्याचा सर्व खर्च मी करण्यास तयार आहे। प्रथमतः आज बाबांचा वार आहे, गुरुवार। या गुरुवारच्या निमित्तानं शिर्डीमध्ये सबका मालिक एक संदेश असल्या कारणाने प्रथमतः साईबाबांनी हे गिफ्ट दिवाळी निमित्त हे प्रथमतः सगळ्या सर्वसाधारण नागरिक आणि जे रोजगार आहे आणि शेतकरी यांना सर्वांसाठी एक सुजयदादा आणि या जिल्ह्याचे महाराष्ट्राचे नेते माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जो प्रत्येक गोष्टीचा फॉलो घेऊन या कष्टाचं चीज करून आज शिर्डी मतदारसंघातील लोकांना दाखवून दिलंय का आम्ही कुठल्या प्रकारे लोकांना न्याय देतो, त्याचा हे दिवाळी आणि या शिर्डी नगरीतील लोकांना हे प्रथमतः गिफ्ट दिलंय आणि याचाच अर्थ असा का शिर्डी मतदारसंघाचा निकाल हा खऱ्या अर्थाने कसा असेल याचं हे छोटंसं उदाहरण आहे। अशा प्रत्येक गोष्टी या विखे पाटलांनी करून दाखवलेल्या आहे, पण याचा विरोधक याची चुकीची माहिती देऊन या शब्दाचा गैरअर्थ करून या प्रकारे लोकांना हे भांडवल केलं विरोधकांना। पण साईबाबांची इच्छा आहे का खऱ्या अर्थाने जनतेपर्यंत
विखे पाटील काय आहे हे त्याचं मोठं जिवंत उदाहरण आज आहे। आणि पुन्हा एकदा सांगतो, सुजय दादा आणि विखे पाटील प्रत्येक गोष्ट फॉलो घेऊन सर्वसाधारण नागरिकांसाठी, महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि साईबाबा संस्थान कर्मचाऱ्यांसाठी पूर्णपणे फॉलो घेतात। हे विरोधक याचं भांडवल करतात, पण आज खऱ्या अर्थाने हे त्यांना उत्तर आहे। आणि विखे पाटील 1 लाखाच्या पुढे निवडून येतील यात काही शंका नाही। हे शिर्डी मतदारसंघातील नेत्यांचा हा निर्णय ठरला। राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल, शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत, प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता। तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा। बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85।